नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। तर आजचा माझा जो विषय आहे तो आरोग्याशी निगडीत आहे। गुडघेदुखी, सांधेदुखी याची समस्या नेहमीच भेडसावत असते। जसजसं वय वाढत जातं तसतसं गुडघेदुखीची समस्या खूप भेडसावत असते आणि गुडघेदुखी ही खूप वेदनादायक होते। तर आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे। थंडीच्या दिवसामध्ये तर गुडघेदुखी आणि सांधेदुखीची वेदना अतिशय तीव्र होते। जी गुडघेदुखी आपल्याला उन्हाळ्यामध्ये सहन करता येते, ती हिवाळ्यामध्ये अक्षरशः सहन होत नाही, एवढ्या तीव्र वेदना होत असतात। जिना चढणे, उतरणे, उठणे, बसणे, चालणे अशा शारीरिक ज्या नेहमीच्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप त्रास होतो। तर ह्याचं कारण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जास्त करून गुडघेदुखी, सांधेदुखी का होते? तर यामागचं कारण असं आहे, की थंडीच्या दिवसामध्ये स्नायू, सांधे हे आकुंचन पावतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जडपणा येतो आणि सूज येते आणि त्यामुळे वेदना वाढतात. रक्तप्रवाह मंदावतो, त्यामुळे शरीराची दुरुस्तीची प्रक्रिया पण मंदावते. म्हणून गुडघेदुखी ही खूप वेदनादायक असते थंडीच्या दिवसामध्ये। तर मी तुम्हाला आज एक जुना आयुर्वेदिक उपाय आहे, जो खूप प्रचलित आहे तो सांगणार आहे। गुडघेदुखीसाठी एक तेल आहे, जे आपल्या घरामध्ये सहज ज्या सामग्री असतात त्यापासून तयार केलं जातं। म्हणजे मी जे तेल आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लागणाऱ्या वस्तू ह्या घरात सहज उपलब्ध असतात। तर त्यासाठी काय काय लागणार आहे? 1 मोठा कप मोहरीचे तेल, 1 मोठा चमचा ओवा, 1 मोठा चमचा लवंग, कच्च्या हळदीचे तुकडे, 5 ते 7 लसूण पाकळ्या, 1 मोठा चमचा आपलं भीमसेनी कापूर असतो त्याची पूड आणि 2 मोठे चमचे मेथीदाणे अशी सामग्री लागणार आहे। तर हे तेल कसं तयार करायचं? प्रथमतः गॅसवरती एक कढई ठेवायची, त्यामध्ये मोहरीचं तेल, जे कपभर मोहरीचं तेल आपण घेतलेलं आहे ते कढईमध्ये घालून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं ठेवायचं। त्याच्यानंतर ते तेल थोडं गरम झालं की मी सांगितलेली सगळी सामग्री एकामागून एक घालायची आणि 20 ते 25 मिनटं हे तेल तसंच राहून द्यायचं। तेल गरम झालं की मग ते गॅस बंद करायचा। त्याच्यानंतर मग तेल थोडंसं गार होऊन द्यायचं आणि मग ते एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं। या तेलाचा वापर आपण 2 ते 3 महिने करू शकतो। ह्या तेलाचा फायदा असा आहे, की हिवाळ्यामध्ये किंवा एरवीसुद्धा जर आपल्या शरीरात वातदोष वाढला, तर हा वातदोष या तेलामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे संतुलित ठेवला जातो। तसेच सांध्यामधला जडपणा, वेदना ह्या तेलाच्या नियमित वापराने कमी होतात। या तेलाने गुडघ्यांवरती मॉलिश केल्यावरती गुडघेदुखीमध्ये नक्कीच आराम मिळतो। तसेच योग्य आहार, म्हणजे संतुलित आहार, योग्य व्यायाम, वजन कमी ठेवणे, आयुर्वेदिक उपाय आणि ह्या तेलाने केलेली मॉलिश ह्याच्यामुळे तुम्ही नक्कीच गुडघेदुखीमध्ये तुम्हाला ह्याचा फायदा होईल। तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।